नमस्कार, मी विठ्ठल मोरे. मी आता आलो आहे धाडव. आमच्या दाबे गावाला पाणी पुरवठा करता ती योजना आहे आमची. त्या योजनेत काय गावाचा मोडा आहे त्यासाठी मी इथे आलो आहे. बघा, हे आमची सर्व गावची मंडळी आणि ही आमची पंप कॅबिन आणि हे आमची विहीर आणि त्या विहिरीचा आज साफसफाई करायची आहे. त्यामुळं गावाचा मोडा आहे. बघा, पाणी आता उपसायला चालू आहे. तर हे उपसल्यानंतर ह्याच्यामध्ये जो कचरा आहे तो बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आमची गावची मंडळी आली आहेत. जरा आपण कृष्णा दळवी यांच्या संगती बोलूया. नमस्कार माऊली. नमस्कार माऊली, बोला. मग काय म्हणताय, बोला, कशासाठी आले आहेत? काय आता रात्री गावाची मीटिंग झाली. हां त्या मीटिंगमध्ये ठरलं की 2 वर्ष झाली आपण विहीर बांधले त्याला, म्हणजे हे 3रं वर्ष आहे. परंतु विहीर का आपण साफ तुझं करत नाही. तिकडं. हां तर गावानं रात्री निर्णय केला की आपल्याला विहीर हां साफ करायची. हां त्याच्यासाठी लागणारी मोटर. हां मोटर कुठे आहे? मोटर अनिल दळवींनी सांगितलं की राघू रिंगे हां यांच्याकडे एक मोटर आहे. हां ती मोटर आणून आपल्याला विहीर साफ करायची. हां मग आम्ही सकाळी दोघं उत्तम दळवी, हां विठोबा दळवी ओके. आणि देवीदास कदम हां. आम्ही 5 जण गेलो हां लवशामधून ती मोटर आणली. हां आणि मोटर आणल्याच्या नंतर हां ती आम्ही इथे चालू केली. हां चालू केल्याच्या नंतर आता पाणी उडवायला हां चालू केलंय. ओके. पण पाणी शक्यतो अजून नाही केलं तरी 2 तास हां जाते. ओके. 2 दिवस झालं पाणी उपसतोय. हां पण अजून केलं तरी अजून 2-2.5 तास पाणी उपसायला हां आणि ते उपसल्याच्या नंतर मग आम्हाला खाली विहिरीमध्ये शिरून हां तो पूर्ण जो आतमध्ये जो गाळ आहे हां तो काढून घ्यायचा आहे. ओके. आणि काढून त्याच्यानंतर मग ती विहीर पूर्ण साफ करून आता घ्यायची. दावे गावचे उत्तम दळवी ते पाणी सोडतात गावासाठी. तर दादा, तुम्ही मला सांगा, गावापासून हे किती अंतर आहे लांब? 2 किलोमीटर. मग किती ट्रिपा मारायला लागतात दिवसातनं तुम्हाला? 2 ट्रिप सकाळी एक, संध्याकाळी. नाही म्हणजे पाणी चालू करण्यासाठी यावं लागतं, परत पाणी किती कमी झालंय काय ते त्या बघण्यासाठी. परत मोटर बंद करायला यावं लागतं. मग अशा म्हणजे तुमचा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर जायला समजा 1 तास जाणं येणं 1 तास तर आहेच. तर पुन्हा मला वाटतं 3-4 तास तुमचं पाणी 4 तास झालं. चढवण्यात आणि सोडण्यात जात असतील. मग कसा काय अनुभव आहे तुमचा, सांगा जरा. समस्या काय काय आहेत? समस्या म्हणजे काय, गावाला पाणी जर पाहिजे तर लांबचा पल्ला एवढाच, पण गावासाठी तेवढं करावंच पाहिजे. ओके, करायलाच ओके. पाहिजे. 5-6 तास जातात आमचं पूर्ण. 7 तास जातात. अच्छा, ते म्हणजे गावासाठी करायच पाहिजे. इथून पाणी सोडायला तुम्हाला टाकीवरची भरायला 7 तास लागतात. हो. किती लिटरची टाकी आहे ती? ते 25,000 25,000 लिटरची. आणि ते भरल्यानंतर सकाळचं पाणी तुम्ही सोडायचं. गावासाठी सोडता. म्हणजे पाऊस असो किंवा नसो तर यावंच लागतं इथे, यावंच लागतं इथे. मग आता मेन काय कामस्तव आल्या तिकडे? ते आम्हाला साफसफाई करायची आता. त्यामुळे 2 प्रत्येक वर्ष झालं साफसफाईच नाही. 2 वर्ष नाही केली? विहीर बांधले, साफसफाईच नाही. ओके ओके. आता हे योजना 2 वर्ष झालं. 2 वर्ष. ओके, धन्यवाद. इकडे ठेव. वड असं वड उचलून जरा. अरे लय ते टाकून ठेवा फक्त.
ठीक आहे. काय खेकडं आहे काय? काम चाललंय आपलं सगळी आज मोडा आहे गावाचा, त्यामुळे आलो इकडे कामाला. काम काय बरोबर होत नाही. दरवर्षी या गाळा साफ करायला लागतं. दरवर्षी या गाळ काढायला लागतो कोण काय निधी बिधी देत नाही. आणि पंचायत मधून काय आम्हाला भेटत नाही. फुकटचं आम्ही आपले काम करतोय आणि पाणी पिणारे आम्हीच. मग तुम्हाला पंचायतीकडे भांडताय तुम्ही, ते पाणी पिणारे तुम्हीच. पंचायत देते, सरकार पण देतंय कुठं आमच्यापर्यंत. ते कुठं जातंय ते सरकारनीच बघायचं, आम्ही कशाला चौकशी करतोय. मग तुम्ही केली पाहिजे ना अहो, चौकशी. आम्ही साधी माणसं जुन्या काळातली, हा. ब्रिटिशच्या राज्यातली जरा थोडी. अच्छा अच्छा. कुठल्या पोस्ट वरती होते ब्रिटिश राजामध्ये? अहो, ब्रिटिशच्या राज्यात म्हणजे तेव्हा जन्माला आलो आम्ही. ब्रिटिश गेलं ना आम्ही जन्माला आलो. अच्छा अच्छा. त्यावेळेला खोत होते. खोतगिरी करीत होतात. हा. मोप नाही ते मजा टाकीमध्ये पकड, पकड. नाही ना माऊली लक्ष ठेवा. इकडे आली ना वर गाडी. तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललेत की साफसफाई करायचे, तर मग गावाचा मोडा बोलला तुम्ही. बोलता बोलता बोलला ना गावाचा मोडा. मग गावात तुमच्या किती लोकसंख्या आहे आपल्या गावात? आता नाण्याकडे तरी आपल्या गावामध्ये 150 घर आहे. 150 घर आहे. पण नुसते घर आहे 150. हा 150 घर आहे, तर 150 माणसं नाही. हा हा. पण नाण्याकडे तरी 50 माणूस आहे. आहे. कोतारे. अच्छा. पण गावाचा मोडा म्हटलं हा की ते अगदी घरातनं बाहेर पडायचं हा. ते त्यांना जमत नाही, का तर तो गावाचा मोडा आहे. अच्छा. आणि स्वतःचं जर काम करायचं म्हटलं हा. तर ते अगदी ढोपा टेकून अच्छा. ते काम करणार. ओके. त्याच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मग आम्ही गावात रात्री निर्णय केला हा की बाबा जो तो जर गावाचं काम म्हणून जर असं करीत असेल हा. तर आपण 4 माणसं बाहेरनं बोलू, हा. त्यांची काय मजुरी होईल ओके. ती त्यांना देऊ हा. आणि मग ते आपण विहीर साफ करून घेऊ. याच्यासाठी आपले कातकरच्या भागातले जे आदिवासी आहेत हा. त्यांना आपण बोलवली अच्छा. आणि आज ती विहीर आपल्याला साफ करून घ्यायची आहे. धन्यवाद. माऊली काय म्हणाल? कुठनं आला तुम्ही? आम्ही आलो आदिवासीवाडी नाणेगोल आदिवासी. अच्छा, नाणेगोल आदिवासीवाडी. ओके ओके, धन्यवाद. आता तुम्ही शिरणार आहेत आतमध्ये? हा, आता शिरणार आम्ही आतमध्ये. आता जरा पाणी कमी झाल्यावर ते शिरणार आतमध्ये. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद.